आवडी तो विठ्ठल बरवा
जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरि बेस कमी कर आणि समोका थोडं साफ भगवान बाबू कुठे गेले हॅलो कंठी धरला कृष्ण मणी कंठी धरला कृष्ण मणी कंठी धरला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश 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 काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी कंठी धरिला
धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवगाधने प्रकाश अवगाधने प्रकाश काळा वाटू एकमेका काळा वाटू एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश वाटू एकमेका काळा वाटू एकमेका वैष्णवनिका 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 वैष्णव वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णव 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 वैष्णवनिका 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 संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका रे
वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम काळा वाढू एकमेका विठ्ठल टाळी वाजवा म्हणा, टाळी वाजवा. विठ्ठल 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 टाळी टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्रणीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं सदेधवलासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात्रावत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवा माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ
मज जागवा निर्धारी बैसोनी अंतरी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी हा तुम्ही बैसोनी अंतरे मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी सर्वजण प्रेमाने म्हणा श्रीराम जय राम जय जय राम 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 मंगल भवन अमंगलहारी श्रीराम जय राम जय जय राम प्रभु सुदशरथ अजिर बिहारी हा श्रीराम जय राम जय जय राम सिय राममय सब जग जानी श्रीराम जय राम जय जय राम करहु प्रणाम जोरी जुग पाणी श्रीराम जय राम जय जय राम मंगल भवन अमंगलहारी श्री सहित जे जपत पुरारी हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय हनुमान गोसाई श्रीराम जय राम जय जय राम करा गुरुदेव की नाई श्रीराम जय राम जय जय राम मंगल भवन अमंगलहारी श्रीराम जय राम अजिर बिहारी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय काय म्हणतात महाराज कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गूढ असा काल्याच्या सेवेसाठी कालापर प्रकरणातील अभंग घेतला असून आपण या प्रसंगी यथामती यथावकाश श्री गुरु कृपिणी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला हला विठाला 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 वंदारी विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ मोरया. आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलीच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेवविसी 17 स्तन्यदेसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणून साधका तुम्हाबुली पिके सारस्वत तुझी पावुली या कारणे मी सावुली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते
आज्ञा विमाते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांगुर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदका नमो विशद बोध विदका विद्यारविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा पराक्रमे ब्रह्मदा ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली अनंत कृपा सागर भगवान ठकुब्बर आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा सध्या कालात जे पंढरपुरात उभे आहेत ते पूर्वी गोकुळात होते. कुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. असा जो परमात्मा भक्ती प्रेम देण्यासाठी उभा आहे. कृपाळू तातडी उतावीळ वाट पाही उभा भेटीची आवडी. त्या परमात्म्याने पूर्वी गोकुळामध्ये वृंदावनामध्ये जो काला केला त्या काल्याचं चिंतन करतायत. आपण थोडा वेळ तसं चिंतन करूया. विठ्ठल 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 जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी नखलु गोपिका नंदनो भवा नखिल दीना अंतरात्मदृक् विखन सार्थितो विश्वगुप्तये सखवु देवा सात्वतांकुले देवादिदेवा जगत्रय देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचंद्राय वागीशाय वदनेर्लक्ष्मीर्यस्य वक्षसि यस्यांस्ते हृदये संवित्तं नृसिंहं भजे. ऋणु झुणु ऋणु ऋणु ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्यामतनु अलंकापुरी उभा अससी. जनकसुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की. ताके जुगपद कमल मनावू जास
निर्मलमती पावो आये हनुमंत बिराजिये कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद बंधन की नासत विज्ञानी जेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ कंठी धरिणा कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबाराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मा गण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल आपल्या मौजे म्हाळुंगी गावी भगवान गणपती बाप्पांचा हा वर्धापन दिन उत्सव साजरा केला जातो. दिसले परिवार आणि चारही भावंड राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखे हा उत्सव करतायत. आपण सर्व या ठिकाणी सादर आमंत्रित आहोत. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, गुणजन मंडळी आहेत, महात्मा मंडळी आहेत. आदरणीय भगवान महाराजांकडून आमंत्रण आले. अगदी अल्पशा वेळेमध्ये आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. तसा स्वयंपाक रेडी आहे. स्वयंपाक थंड होऊ नये म्हणून पावसाने हजेरी लावली. विठ्ठल पण पावसाला सांगू, तू किती पडलास तरी आमचा परमात्मा गिरिधर आहे. आमच्या मारुत्र्यालाही पर्वत उचलता येतो आणि भगवान श्रीकृष्णालाही पर्वत उचलता येतो. त्याला ते पाऊस थांबवता येतं, हे सगळं करता येतं. पण आपण आपल्यासाठी त्याला कष्ट नाही द्यायचे. हे संकट म्हणून आल्यानंतर त्यांनी सावरावं. आता संकट म्हणून नाही, त्याचा मोसम आहे. आपण त्याच्या मोसमात आहोत. विठ्ठल आपण मोसमात आहोत. आपण मोसमाची थोडी काळजी घ्यायला पाहिजे. एक विचार, एरवी आपण घामाने भिजतो, आज थोडं पावसाने भिजतोय. विठ्ठल कंठी धरिणा कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. भगवान तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये मला प्रकाश प्राप्त झाला. प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे अद्वैत, अद्वैत म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे प्रसाद आणि प्रसाद म्हणजे काला. तुकोबारायनी त्या काल्याचं स्वरूप सांगत असताना प्रकाशापासून सुरुवात केली. एक जर पहिल्या चरणामध्ये प्रकाश आहे तर दुसऱ्या चरणामध्ये काला शब्द आलेला आहे. त्याच प्रकाशाला ज्ञानोबारायणी काला म्हटलंय, तुकोबारायणी काला म्हटलंय. म्हणून आत्मप्रभा नीच नवी तेची करोनी ठाण देवी इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच फावे. त्यांना जे प्राप्त होतं त्याचं चिंतन आहे. एक विचार, मग तुकोबाराय तुम्हाला तो प्रकाश प्राप्त झाला, तो कसा प्राप्त झाला? तो मिळवण्यासाठी तुम्ही काय केलंय? एक, आणि तो मिळवल्यानंतर तुम्ही त्याचा काला केला आणि वैष्णवांना वाटला. वैष्णवांनाच का वाटला? निक्या वैष्णवांनाच का वाटला? आणि समारंभातच का वाटला? याचा विचार. एक म्हणजे महाराज हे सगळं केलंय तुम्ही निक्या वैष्णवांना समारंभपूर्वक तो प्रकाश काला करून वाटला. आम्हाला हे कळालं. मग हा काला किती दुर्लभ आहे सांगत असताना ब्रह्मदेव नवे नवे सत्यलोक नायकू, सत्यलोकाचा अधिपती भगवान नारायणाचं हे पहिलं लेकरू आहे. नाभी जन्म चतुरानना जग हे वाखाणी मदना. याच्या नाभीतून कमळ उगवलं आणि त्या कमळातून चतुरानन चतुर्मुखी ब्रह्मा प्रकट झाले. भगवंताचं लाडकं लेकरू असून भगवंतानी त्याला प्रसाद दिला नाही, त्याला काला दिला नाही, म्हणजे प्रकाश दिला नाही, ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, पण ज्ञान नाही दिलं. कळलं तर बरं होईल. विठाला शिक्षण आणि ज्ञान याच्यात अंतर आहे. शाळेत मिळतं ते शिक्षण आहे आणि जग देतं ते अनुभव आहे. त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात.
आणि साधूचा अनुभव खरा आहे, जगाचा अनुभव खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीण, हे आपलं पाठ आहे. येरझार हरिवीण आणि वाया आहे ती, हे ज्याला कळालं त्याला त्याचा अनुभव आला, त्याला ज्ञान झालं असं म्हणावं. त्याला लटक कळालं, साच कळालं, परमात्मा साच आहे. सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आमासिका भयभीत केले. अशा प्रकारची प्रार्थना तुकोबरांनी केली. मग ब्रह्मदेवाला प्रार्थना करण्यामध्ये कमतरता वाटू लागली, त्याला पद मिळालं. देवाचं पहिल्या क्रमांकाचं लेकरू असल्यामुळे त्याला बिनविरोध निवडून आल्यामुळे कळलं का विठ्ठला बिनविरोध निवडून आल्यामुळे त्याला असं वाटलं मी मोठा आहे, पण त्याच्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे हे कळायला काही काळ लागला. हा विचार आहे, मला एवढं सांगायचं आहे. मग ब्रह्मदेवाला तो प्रसाद मिळाला नाही, इंद्राला तो मिळत नाही, म्हणून आम्ही त्यांना चिडवू म्हणजे काय, आम्ही एक प्रकारची चेष्टा करू, क्रिया करू. ती चिडवण्याची क्रिया सुद्धा एक प्रकारचा खेळ आहे. जसं अवकाळी आलेलं ढगाळ वातावरण ते निघून जातं, तसं बालकाची क्रिया जशी तशीच साधूची क्रिया, त्याला लीला म्हणतात. विठ्ठला म्हणजे महाराज ब्रह्मादिक देवाला तुम्ही वेडे ठरवणारे, त्यांना प्रसाद न देणारे आणि तुम्हीच प्रसादाचे अधिकारी आहेत हे सांगणारे एवढे मोठे आहात. म्हणजे भूमंडळी, या पूर्ण भूमंडळामध्ये आम्ही बलवान आहोत, वीर आहोत, गाडे आहोत, म्हणूनच आम्ही या प्रसादाचे अधिकारी आहोत. विठ्ठल हा अभंगाचा सरळ अर्थ आहे, पण तरी सुद्धा आणखी विशेष काही भगवान काय सांगतायत त्याचा विचार करायचा आहे. भगवान तुकोबरे म्हणतात की मला प्रकाश प्राप्त झाला. प्रकाश म्हणजे ज्ञान. मी व्याख्या सांगितली, प्रकाश म्हणजे ज्ञान. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर एक वाक्य सांगायचे, श्रीकृष्ण ही प्रकाशाची देवता आहे आणि प्रसादाची देवता आहे. म्हणजे ज्ञानाची देवता आहे आणि प्रसादाची देवता आहे. त्याने अर्जुनालाही ज्ञान दिलं, गोपिकांनाही इतकंच काय, ज्या व्याधाने भगवंताच्या पायाला बाण मारला त्यालाही ज्ञान देऊन मुक्त केलं, त्यालाही जन्म मरणाच्या बंधनातून सोडवलं, त्याचंही कल्याण करेल. ज्ञानोबराच्या भाषेत सांगू, श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. देव ज्याला रागावून मारतात, रागाच्या भरात मारतात, क्रोधाच्या भरात मारतात, तो जर मुक्त होतो. मा कृपेने उपदेश करी. मग एखाद्याला कृपा करून जर उपदेश करत असतील तर त्याचा उद्धार होणार नाही का? सत्वर उच्चार प्रल्हादी विमला उद्धवाला धला कृष्ण दाता, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठला किती यादव होते? 56 कोटी यादव होते. किती? 56 कोटी यादव होते. देवाने सगळे संपवायचे ठरवले. हे 2-4 राहिले, लालू अखिलेश हे 2-4 राहिले. मुलायम सिंग विठ्ठला म्हणून आपल्या सीट पडल्या. विठ्ठला देवाने 2-4 ठेवले. काही यादव महाराष्ट्रात येऊन जाधव झाले. गॅजेट मध्ये नोंद आहे. विठ्ठला विनोद सोडून द्या, लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. त्यातही देवाने उद्धवाला वाचवलं आणि उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ब्रह्मज्ञान शब्दाचा सरळ अर्थ आहे व्यापक तत्वाचा अनुभव. परमात्मा व्यापक आहे. हरी हा व्यापक सर्वगत. हा तव मुख्यत्वे सिद्धांत. चिंतनासी चित्त असो द्यावे सावध. चित्त सावध असो द्यावे, चिंतनासी चित्त असो द्यावे. का? कशासाठी? व्यापक सर्वगत हरी हा. हरी हा एक हरी आत्मा, जीव शिव समा, वाया तु दुर्गमा नगरी, सर्वा घटी राम, देहादे एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. पाठ आहे. विठ्ठला तोच हरी गोपिकांना जसा दिसला तसा तुकोबराने दिसला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वित्त वरा मुकविले. म्हणजे प्रकाशाची म्हणजे ज्ञानाची देवता आहे. अर्जुनाला उपदेश करू शकतात, उद्धवाला करू शकतात, व्याधी नाम पारध्याला उपदेश करू शकतात आणि सामान्य माणसाला करतील. याच्यात नवल काय? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. हे त्याचं उत्तर आहे. अर्जुनाची व्याजे
गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे जगाचे थोर ओझे फेडिले कोणी श्रीराजे अर्जुनाच्या निमित्ताने आपण सगळे अर्जुनच आहोत हे कळलं तरी पुष्कळ आहे अर्जुनाला मोह झाला कोणाला मोह होतो कोणाला अभिमान होतो जो यदि मोहात दासती मोहातून काढणं आणि अभिमानातून काढणं हे ज्याला जमतं त्याचं नाव आहे कृष्ण विठ्ठल आई बापाचा मोह थोडा वेगळा ठेवला देवानी मला वाढवायचं नाही विषय वाढवायचं नाही एवढंच सांगायचं आई बापाचा थोडा मोह वेगळा ठेवला गोपिकांचा मोह अर्जुनाचा मोह गोपिकांचा अभिमान अर्जुनाचा अभिमान देवाला सहन झाला नाही देवाने त्यांना त्या पद्धतीने शिकवण दिली म्हणजे ज्ञान दिलं प्रकाश प्रकाश शब्दाचा दुसरा अर्थ प्रसाद प्रसाद म्हणजे काय प्रसाद म्हणजे काय गीतेने त्याची तीन उत्तर दिलेत पहिलं उत्तर दिले भगवान असं सांगतात प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी परिवतिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा हे त्याचं उत्तर आहे अगदी सोपं सांगतो लक्षात येईल लहान मुलं आहेत 5 वर्षाच्या आतली जेवढी बाळ आहेत ती प्रसन्न असतात की नसतात असतात त्यांना प्रसन्न होण्यासाठी काही द्यावं लागतं का ते आपोआप अभिजात प्रसन्न आहेत कारण त्यांच्यामध्ये आपपर भाव नाही ममता नाही अहंता नाही भांडले तरी 5 मिनिटात एक होतात ते बरोबर आहे ना आपण भांडणं लावतो एवढा फरक आहे ते भांडून 5 मिनिटात एक होतात आपण भांडणं लावून 5 वर्ष वेगळे राहतो विठ्ठल हे कळलं तर बरं होईल इथे गुह्यतमं शास्त्रम हे गुह्य शास्त्र आहे आणखी एक मग आता गंमत अजून सोपी लक्षात घ्या तुम्ही तुमच्या लग्नाचा अल्बम बघा आणि आधार कार्डचा फोटो बघा मॅच होतंय का लक्षात घ्या लग्नाचा फोटो आणि आधार कार्डचा फोटो मॅच होत नाही म्हणजे तुम्ही मॅच हारलात हे त्याचं उत्तर आहे तेच लहानपणी 5 वर्षाच्या आत जी तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती जी खेळकर वृत्ती होती तीच वृत्ती उतार वयात जर तीच चेहऱ्यावर प्रसन्नता आणि तेवढाच खेळकरपणा आला की समजायचं तुम्ही जिंकला तयावरी जैत रे जैत ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र हे त्याचं नाव आहे प्रसाद विठ्ठल काल कुठेतरी वाचलं कुठल्या तरी मंदिरात प्रसाद भंडारा होता आणि सगळा भंडारा संपल्यानंतर गावातली एक वयस्कर म्हातारी तिथे गेली तिने सांगितलं अरे म्हणले भंडारा झाला का म्हणले हो काही आहे का म्हणले काही नाही हो काही नाही एक लाडू देवाजवळचा होता म्हणले हा लाडू तुम्हाला प्रसाद देतो त्या म्हातारीने सांगितलं थोडं काहीतरी प्रसाद द्या लाडू हातात घेतल्याबरोबर त्या म्हातारीने काय केलं त्या लाडवातले 2-4 कण काढून घेतले लाडू पुन्हा त्या मालकाच्या हातात दिला सांगितलं ठेवा पुन्हा कोणी आला तर त्याला प्रसाद होईल माझं याच्यात पोट भरलंय माझं मन भरलंय कण भरा ज्याचं मन भरतंय त्याला प्रसाद म्हणा आणि मनभर भाव खाऊन सुद्धा मन भरत नाही मराठीत त्याला अप्पल पोटे म्हणा विठ्ठल काही जुनी माणसं अशी तृप्त होती खरंच तृप्त होती आता कोणीच तृप्त नाही ही अडचण आहे अरे महाराज लोक तृप्त नाही बाकीचं काय घेऊन बसलात विठ्ठल कल्पना करा भगवंत प्रकाशाची देवता आहे आणि प्रसादाची देवता आहे बर प्रसादाची दुसरी व्याख्या 18व्या अध्यायात केली तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् मग तया तेनि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतुः निस्वानंदे स्वरूपी चरमसी नाण्याच्या जशा 2 बाजू आहेत तशा प्रसादाच्या 2 बाजू आहेत अखंड प्रसन्न आहे ठीक आहे तुम्ही अखंड प्रसन्न आहे काही माणसाचे चेहरे बघा मी या रोते की उभेली मेरी सूरतीच वैसी आहे काही माणसाचा कधी चेहरा पडलेला असतो कधीतरी हसा तुम्ही हसत नाही म्हणून लोक हसतात हसायला पैसे लागत नाही आणि लोक लोकांवर हसतात स्वतःवर हसत नाही ज्याला स्वतःवर हसता येतं त्याला मान अपमान पचवता येतो त्याचं उत्तर आहे हा एक विचार आहे भगवान प्रसादाची व्याख्या सांगतात
पहिली अखंड प्रसन्न आहात, मग मिळालं कसं याचं उत्तर आहे. मग तयाचे नि प्रसादे, हा त्याचा प्रसाद आहे. सर्वोपशांती प्रमदे, शांत झालो म्हणजे काय झालो, ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं झालं तर शांती दया पाहुणा हरी करी, त्या उपस्थितीला ज्ञानाचं दुसरं नाव आहे शांती. अजून सोपं सांगू का, वाहणारं पाणी आवाज देईल, खळखळ करेल, पण जे पाणी स्थिर आहे त्याचं तळ दिसतो, ते स्वच्छ असतं. तसं शांती इतकी स्वच्छ राहते, इतकी स्थिर राहते, इतकी प्रसन्न राहते. म्हणजे इतकी स्थिर इतकी प्रसन्न का झाली होती, का झाली, काय शांती मिळाली, त्याचं उत्तर आहे तयाचे प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु हो निस्वानंदे. त्याची कांता झाले म्हणजे त्याची पत्नी झाली. एका वाक्यात सांगतो, बुद्धीने देव जाणला तर तिचं जन्म मरण चुकतं, बुद्धीने जग जाणलं तर ती गट्टांगळ्या खाते. मग गट्टांगळ्या खाऊ नये वाटत असेल तर तिने देव जाणावा, आणि गट्टांगळ्याच खाऊ वाटत असेल तर देव जाण्याचे काही प्रश्नच नाही. जगात तुम्ही असेही गटांगळ्या खातोच आहोत आपण, काही प्रश्नच नाही. विचार करा, म्हणजे बुद्धीने देव जाणलं पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकांकेशी राजे सकळ सिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी जव त्या परमानंदी. म्हणून हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ. रामकृष्ण ही स्थिती तो कोबरायची. विठाला काय त्यांच्या बुद्धीला वैभव प्राप्त झालं. बुद्धीचं खरं भाग्य तिने देव जाणलं पाहिजे. हरी जाणारे हरी वाणारे, बाप रखुमा देववर विठ्ठलू राहणारे. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचोनी नाही रीते रे. ही जी स्थिती आहे याचंच नाव आहे प्रकाश, आणि याचंच नाव आहे प्रसाद. बस आणखी एक प्रसादाची व्याख्या केली भगवंतानी. वैराग्य सिद्धी दे पसाय तया. वैराग्य नावाचा प्रसाद देतात. आपल्याला वैराग्य येतं का वैताग येतो? पाऊस आला तर वैताग आला का वैराग्य आलं? विठाला अरे शेतात पडला नाही तर मग वैताग येईल का वैराग्य येईल? ही पण गंमत आहे. कुठे गरज आहे त्याची, त्याच्या काळात तो त्याचं काम करणार. ज्याच्या काळात त्याने त्याचं काम केलं म्हणजे पुढच्या काळात कोणाला त्रास होत नाही. कळलं तर बरोबर होईल. भगवान तो खूप बरं सांगतात, भगवंतानी मला प्रसाद दिला म्हणजे काय दिलं? पहिलं ज्ञान दिलं. ज्ञान म्हणजे व्यापक ज्ञान दिलं. ज्ञानाचाच अर्थ अद्वैत ज्ञान दिलं. अद्वैत म्हणजे काय? ओठ दोन आहेत शब्द एक, डोळे दोन आहेत दृष्टी एक, कान दोन आहेत शब्द एक, हात दोन आहेत कार्य एक, पाय दोन आहे एका ठिकाणी जाता येतं का? एका पायाने एका बाजूला एका पायाने एका बाजूला जाता येतं का? नाही जाता येत, नाही जाता येत. जरी पॅरालिसिस झाला तरी जो पाय तिथे नेईल त्याला सुद्धा तिथंच जावं लागतं. हा जर नियम आहे, कल्पना करा. तसं दो ओठी एक गोठी, दो दिठी एक दृष्टी. दिसायला दोन, जग आणि परमात्मा दिसायला दोन आहेत पण असायला एकच आहे. याला ज्ञान म्हणतात, याला अद्वैत म्हणतात. त्या अद्वैताला प्रेम म्हणतात. आता प्रेमाचं दुसरं नाव आहे तत्सुखे सुखित्वम इति प्रेम लक्षण. प्रेम कशाला म्हणतात? आपण व्यवहारात जे प्रेम करतो त्या प्रेमाला काम क्रोध लोभ या तीन गोष्टीचं गालबोट आहे. परमात्मा स्वरूपावर जे प्रेम केलं जातं त्यात काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. उलट फार फार तर रुसतो मनुष्य की माझं काय चुकलं असं म्हणतो. क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासी ते बैर लगाई. गवळण म्हणते देवा माझं काय चुकलंय, सगळ्यांना भेटतो मलाच भेटत नाही. कळलं का? याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणतात. किती केलं तरी कमी वाटावं. पगार किती वाढला तरी तुम्हाला कमी वाटतो की नाही? ज्यांना ज्यांना पगार आहे त्यांनी तरी बोला. विठ्ठल बरं, पूर्ण एक पगार दिवाळीला बोनस म्हणून दिला जातो. त्याचं काय करतात? सप्ताह करतात. त्याच्यात फ्रीज आणतात ती गार व्हावी म्हणून. विठ्ठल गंमत सांगतो. जगद्गुरु राजेंद्र दासांनी एक वाक्य सांगितलं. पूर्वी अशी पद्धत होती, स्वयंपाक करायला घेतलं की पहिली भाकर गाईला आणि शेवटची भाकर कुत्र्याला, असा नियम पूर्वीपासून आहे.
कळलं का? पहिली भाकर हा खातो आणि शेवटची भाकर ती खाते. विठ्ठल म्हणून शास्त्र असं होऊ नये. ते ज्याचं त्याला देता आलं पाहिजे. एक अतिथीला, एक देवाला, आणि मग उरलं तर आपल्याला ही भूमिका पाहिजे, ती भूमिका पाहिजे. याला प्रसाद म्हणतात. ज्ञानोबरांनी सोपं वर्णन केले. पेरोनी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घेजे अतिथीचा. अतिथी संतुष्ट झाल्यानंतर जे उरलंय ते प्रसाद घेणं. या प्रेमाची व्याख्या तशी आहे. त्याच्या आवडीचं करणं, त्याच्या आवडीसाठी राहणं, त्याला त्रास होईल असं न करणं, त्याने किती त्रास दिला तर त्याची वाच्यता न करणं, हे प्रेम आहे. त्याचं वेगळं प्रमाण सांगू. प्रेमने सांगता, बोलता, दाविता, अनुभव चित्ता, चित्त जागे. हे उलट केलं. एवढंच फरक आहे. विठ्ठल जर देवाने किती त्रास दिला तरी भक्तांनी तक्रार नाही केली, त्याच्या नावाने बोट नाही मोडली. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. याला प्रेम म्हणतात. त्या प्रेमाचं दुसरं नाव आहे भक्ती. भक्ती. धृतस्य भगवत धर्मान धारावाहिकं गतः सर्वेषु मनस्सु वृत्ती भक्तिरित्य विधीते. मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायन ग्रंथामध्ये चिंतन केले. पाण्याची धार तुटक पडते, मधाची आणि तेलाची धार अखंड पडते. बस भक्ताचं प्रेम मधासारखं पाहिजे, तेलासारखं पाहिजे, न तुटणार, पाण्यासारखं नाही. आपलं संसारातलं प्रेम पाण्याच्या धारीसारखं आहे. ते कुठे तुटेल त्याचा भरोसा नाही. विठ्ठल भगवान तुकोबरे सांगतो, अशा प्रकारे माझ्यावर कृपा केली, प्रसाद दिला, आणि त्या प्रसादाचं सोपं स्वरूप तुकोबरांनी काला केला. काला म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त पदार्थ एकत्र होणे याला काला म्हणतात. वेदांताने जीव शिव ऐक्य ब्रह्मज्ञान याला काला म्हटलंय. देव भक्त दोन्ही करिता ती काला. देव आणि भक्त दोन्ही करिता ती काला. एकट्या देवाला काला करता येत नाही, एकट्या भक्ताला काला करता येत नाही. देव आणि भक्त दोघांना मिळून काला करता येतो. आणि तो काला नेमका काय हे सांगायला जे आले. काला करीती संतजन, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, आणि संतजन काला करते. तुम्ही आम्हाला तो काला मिळतात. आता कालेचा अनेक प्रकार आहेत, सांगून वेळ घेत नाही. हरिनामाचा खिचडी काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, दही भाताचा खाला, काला खाऊ दही भात, वगैरे वगैरे ही प्रमाण आहे. ही सगळी प्रेमे मोहिला साधने ही काल्याची पद्धत आहे. पण असं जरी असलं तर तुकोबारांनी जो काला केला त्याचं चिंतन आहे. तुकोबारांनी या अभंगामध्ये नामाचा काला केला आणि नाम कंठात धारण केलं. भगवान तुकोबाराय सांगतात की माझ्यामध्ये मला हा प्रसाद मिळाला, प्रकाश मिळाला. ते कसं काय ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. कंठी धरिला कृष्ण मनी, 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 कंठी धरिला कृष्ण मनी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका,
पद्धत आहे तसं चरण पण वाटून घ्यायची पद्धत आहे विठ्ठल. खूप बरे सांगतात मला प्रकाश मिळाला म्हणजे ज्ञान झालं, ज्ञान झालं म्हणजे अद्वैत स्थिती प्राप्त झाली, अद्वैत स्थिती प्राप्त झाली म्हणजे प्रेम मिळालं, भगवत प्रेम मिळालं. प्रेम देवाचे देणे देहभाव जाय जेणे. देवाचं प्रेम ज्याला मिळतं त्याचा देहभाव जातो आणि ज्याला देवाचं प्रेम मिळत नाही त्याला देहभाव जागा राहतो. देहाची वरी आदरू प्राणिया कामी भरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा, असं ज्ञानोबांना म्हणावं लागलं नाही आहे ते खरं, तेच खरं आहे. गोपिकांचं पण देहावर लक्ष गेलं, देव अदृश्य झाले, देव लपले. तत्रेर वांतर देयत. आताही देव आहे. ओवी सगळ्यांच्या पाठ आहे. तैसा हृदयामध्ये मी असता, असता म्हणजे आहे. सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. ज्ञानोबांनी प्रश्न केलाय. एका ओळीमध्ये 2 सिद्धांत सांगितले. का भ्रांत आहेत, का निभ्रांत होत नाहीत, हे त्याचं उत्तर दिले. भगवान ज्ञानोबा सांगतात तैसा कैसा सगळ्यांच्या हृदयात आहे, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी. जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. त्या वस्तूचं नाव आहे कृष्ण विठ्ठल. कृष्ण परब्रह्म आहे हो. प्रबोध सुधाकर नावाच्या ग्रंथामध्ये आद्यगुरु शंकराचार्यानं एकाने प्रश्न केला, तुम्ही कृष्णाला देव कसं म्हणू शकता? त्यांनी तर 16,108 लग्न केले, त्यालाही एवढे नातू पंतू आहेत, तोही राजवाड्यात राहत होता. ते म्हणले तुला एवढंच दिसलं? मला जे दिसलं ते सांगतो ऐक. यत विश्वरूप दर्शन समये. विश्वरूप दर्शनाच्या वेळेस अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं ते तुला दिसतंय का? यावरून मी त्यांना परब्रह्म म्हणतो. दुसरं, गोवर्धन उचलला. गिरी गोवर्धन येणे उचलेला, काळिया महासर्प नाथोनी हाणीला. हे ज्याला जमत ते नागाच्या फड्यावर नाचले. आपण नाग दिसला तर जाग्यावर नाचतो विठ्ठल. गंमत आहे. गणपती बाप्पाच्या पोटाला फणीवर बंधना, बरोबर आहे ना? पोटाला असंच आहे ना, म्हणजे काय? म्हणजे सर्प आहे, नाग आहे, बरोबर आहे ना? असा त्याचा अर्थ करायचा. वरून आतून अर्थ असा करायचा, त्या नाभीजवळ जो फणीवर बंधन आहे ना, जे बंधन आहे ना, त्यांची कुंडलिनी जागी आहे. ती कुंडलिनी जे नागिनीचं रूप घेऊन आतमध्ये 3.5 वेटोळे मारून बसली आहे, ती भगवान गणपती बाप्पाने तिला बाहेर आणली. एवढे मोठे ते बोला. आपली एक नाडी जरी दुखायला लागली तर आपलं काय समाधीच लागते. आणि त्यांची स्वरूप समाधी, नित्य समाधी, सब समाधी इतका अर्थ आहे. असं करायचं, त्याचा अर्थ वाढवत नाही. भगवान तू खूप बरं आहे सांगतात. मी कंठात कृष्ण नावाचा मणी धारण केला. कृष्ण हा प्रकाश देणारा आहे. काही मणी असतात पहा. नीलम मणी आहे, शनीचा मणी आहे नीलम. एखाद्याला तो भाग्याने लागतो, एखाद्याला सगळंच बुडवतो म्हणतात. सगळ्यांना शनी सगळ्यांना सारखा नाही. त्याच्या गावचा असेल तर ठीक आहे, रवीचा भाऊ असेल तर तेही ठीक आहे, कारण शनी रवीचा मुलगा आहे. बाकी नाही. बुधाच्याही जास्त डोक्याला लागत नाही. कल्पना मला वाढवायचं नाही, माझा विषय नाही तो. पण काही मणी प्रकाश देतात. म्हणजे काय देतात? उजेड देतात. रत्न आहे. सर्पाच्या मस्तकावर एक मणी असतो आणि तो प्रकाश देतो. प्रकाश देतो. तो प्रकाश अंधारातही प्रकाश देतो. अंधारातही प्रकाश देतो. आपणही आता अंधारातच आहोत. अविद्येरूपी अज्ञान अंधकारात आहोत. आणि प्रकाश म्हणजे परमात्मा स्वरूपी प्राप्ती, त्याचा अनुभव येणं, त्याचं ज्ञान होणं. त्यासाठी तुकोबरे सांगतात मला फार काही करावं लागलं नाही. ज्ञानावरच्या भाषेत सांगू, अष्टांग योगे न शिणीजे रया, यम नेम निरोध न कीजे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी गीत ऐकीजे रया, गीत छंदे अंग डोलीजे, लीला विनोदे संसार तरीजे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. तुकोबरांनी गाण्याच्या अलीकडे आणलं आपल्याला. गाण्याच्या अलीकडे काय? फक्त कंठात धारण केलं. कृष्ण हे नाम आहे.
नाम मी कंठात धारण केलं. मग आता आपल्याकडे 4 वाणी आहेत, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. स्पष्ट बोललेलं स्पष्ट ऐकायला येतं त्याला वैखरी म्हणा. ओठ हलायचे बंद झाले त्याला मध्यमा म्हणा. ओठाच्याही पलीकडे हृदयाच्या ठिकाणी पश्चंती म्हणा आणि त्याच्याही खाली नाभी खाली आहे तिला परावाणी म्हणा. 4 वाणीचं चिंतन आलंय. घेई घेई माझे वाचे वैखरी. बरोबर आहे. कंठी धरला कृष्णमणी मध्यमा, हृदय मंदिरी स्मराकारे पश्चंती आणि लाहो करा गाठ घाला मूळ बंदी परावाणी. विठ्ठल जेव्हा सामुदायिक असेल तेव्हा वैखरी जरूर करा, पण एकांतात कंठात तरी धारण करा. बरं कंठातच का हा प्रश्न जेव्हा केला तेव्हा तुकोबरांनी त्याचं आध्यात्मिक उत्तर दिलं. दोन पद्धतीने उत्तर देतो, एक आध्यात्मिक आणि दुसरं व्यवहारिक. आपल्याकडे देहलीज शब्द आहे. देहलीज म्हणजे उंबरठा. हिंदीमध्ये शब्द आहे देहलीज, त्यातला अपोस्टॉपी यस काढला देहली केलं. इंग्रजांनी त्याचं केलं दिल्ली. दिल्ली हा भारताचा उंबरठा आहे. बरोबर आहे. काय इंडिया गेट काय म्हणतात. बरोबर आहे. विठ्ठल घरात दिवा लावला तर बाहेर अंधार पडेल की नाही. बोलत चला. बाहेर दिवा लावला घरात अंधार पडेल की नाही. पण उंबऱ्यावरच दिवा लावला याला देहली दीप न्याय म्हणतात. म्हणजे दिल्लीत दिवा लावला की भारतात प्रकाश पडतो आणि बरेच जण दिवे लावायला तिथेच जातात. विठ्ठल काय दिवे लावतात काय माहिती, त्यांनाच माहिती. आपण अंधारातच. आपल्याला रस्त्याने आपण रस्त्यावर आहोत कळलं तर बरोबर. अजून वारीची वाट करता येत नाही. बोला विठ्ठल ती पण काल कोसळली. ती पण काल कोसळली. बोला म्हणजे किती पक्क काम असेल. पैसे पक्के खाता येतात पण काम नाही पक्क करता येत. आमच्या एका बिल्डरला विचारलं म्हणजे अहो तुम्ही असं हे काम करता हे अनलिगल आहे. महाराज आज कोण लिगल काम करतं. म्हटलं पैसे तर लिगल घेता. पैसे कुठं अनलिगल घेता. पुन्हा व्याजासकट घेता. जेवढं व्याजासकट घेता तेवढं तुम्हाला जीएसटी लावून त्रास होणार आहे. सोडणार नाही देव. रावणाला नाही सोडलं तर आपल्याला काय सोडणार आहे. कंठातच का धारण करायचं. दुसरं उत्तर नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. अहंकार नावाचा शत्रू कंठात राहतो तो दुसरीकडे कुठे राहत नाही. कळेल असं सांगतो. काही आता मंदिर बांधलं मग आता उत्सव आहे. आता मंडळी व्यवस्था करते महाराज जी आहे. पण एखादा जर म्हणत असेल मी 25,000 दिले, मी 25,000 दिले, मी 25,000 दिले. दुसरा म्हणतो काय रे म्हणजे मी उत्सवाला 25,000 दिले. दुसरा म्हणतो कशाला बडबडतो मी 30,000 दिले. बोललो का. बोललो नाही का. इतक्या सहज निघून जातो याचं नाव अहंकार. तो इतक्या सहज बाहेर पडू नये त्याला सहज दाबता यावं म्हणून कंठी धरला. विठ्ठल कोणाचंही नाव घ्या तो पटकन उठून उभा बसेल. माझं नाव आहे. तुझ्या शरीराला ते नाव आहे तुझं नाव नाही ना. हा त्याचा विचार आहे. मला त्यात अध्यात्म जास्त सांगायचं नाही येत नाही समजा. पण भगवान तो खूप बरं सांगतात या शरीरामध्ये कंठ नावाच्या स्थानामध्ये मी कृष्ण नावाचा मणी धारण केला. परिणाम असा झाला तो प्रकाश करतो. त्याने प्रकाश दिला. अजून एक गंमत सांगतो. महादेवांनी विष प्याले. भगवान महादेव विष प्याले. गणपती बाप्पाचे पप्पा. बरोबर आहे ना. ज्यांना माहिती आहे त्यांनी तरी हो म्हणा. मग महादेवाच्या लग्नात ज्यांचं पूजन झालं ते खरे गणपती बाप्पा असं पण लक्षात घ्या. त्यांचे सुपुत्र असत नाही घेत. आधी होते ते फक्त त्यांना मान मिळाला त्यांच्या घरी जन्म घेण्याचा. हे कळलं तर बरं होईल.
जसं सद्गुरू वामन बाबा, सावळाराम बाबा, आप्पा माऊली हे ज्या घरी जन्माला आले त्या घरी मान मिळाला, तो मान मिळाला, मान मिळाला. आता पुन्हा त्याच घरात तशीच माणसं जन्माला येणं कठीण आहे. पण येतच नाहीत असंही नाही, वारसा चालत राहतो. अजून सोपं सांगू का, एक वेळ वंश परंपरा खंडित होते पण ज्ञान परंपरा खंडित होत नाही. हा नियम आहे, नियम. ज्ञान परंपरा खंडित होत नाही. शुकयाज्ञ वल्क दत्त कपिल मुनी ज्ञान परंपरा खंडित नाही होत. वंश परंपरा एक वेळ खंडित होते, नाही एक वेळ मुलबाळ झालं तर वंश परंपरा खंडित होईल, पण आत्मबोध नावाची परंपरा चालू राहते. मग ती शक्तिपाताने असो, अनुग्रहाने असो, कुठल्याही पद्धतीने असो, त्याचा विचार. भगवान शिवजींनी विष प्राशन केले. देवी दैती सागर मंथन पै. भगवान शिवजींच्या आरतीमध्ये हे चरण आहे, दुसरं चरण आहे. मग त्यांनी विचार केला हे विष आहे, हलाल नावाचं विष आहे, ते पूर्ण प्यायला घेतलं, ओंजळीत धरलं, पण पिताना त्यांना त्रास होत होता. विष हे त्रास देणार हो, काटा कोणी असू दे, साधूच्याही पाहायला लागणार, दुष्टाच्याही पाहायला लागणार. साधू देहावर नाही एवढंच फरक आहे. भक्त ऐसे जाणा, महादेव उदास आहे. त्याने काय केलं, तो विषाचा घोट कंठात ठेवला, म्हणजे वर डोक्याकडेही नाही ठेवला आणि खाली हृदयातही नाही पाठवला. हृदयात का नाही पाठवला, म्हणजे हृदयात आत्माराम आहे, त्याला त्रास होईल, आणि वर बुद्धीला भ्रम होईल. औषध जास्त झालं की डोक्यातून जातात माणसं. विठ्ठल साधं सर्दीचं जरी औषध घेतलं तरी तुम्हाला झोप येते. साधं सर्दीचं औषध घेतलं तरी गुंगी येते. जर गुंगीच घेतलं तर काय होईल बरं, ती गुंगी कधीतरी उतरेल, पण आमची गुंगी उतरत नाही. बोला, मग आमची गुंगी चांगली आहे. समाधीचे सुख सांडावो वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ही गुंगी विठ्ठल. कंठात ठेवला तर त्रास झाला ना, कंठात ठेवला त्रास झाला. मग त्यांनी राम नामाचं चिंतन केलं, त्या विषामध्ये राम मिसळला आणि मग त्यांना विश्राम मिळाला. म्हणजे कशात राम मिळवल्यावर विश्राम मिळतो हे जर महादेवाला कळतं, तसं तुकोबराला कळालं. ज्याला संसारामध्ये विश्राम घ्यायचा आहे त्यांनी कंठात कृष्ण किंवा राम ठेवला पाहिजे. विठ्ठल. आमचे गुरुजी याचा थोडा वेगळा अर्थ सांगतात. जेवढा त्रास महादेवाला विष पिताना झाला, तेवढा त्रास गुरुला शिष्याचा अज्ञान गिळताना होतो. गिरती अज्ञानम इति गुरु, अज्ञान गिळतात म्हणून त्यांना गुरु म्हणतात. गिर येती, मोठे आहेत म्हणून त्यांना गुरु म्हणतात. कल्पना करा, वाढवायचं नाही. भगवान तुकोबर आहे, जगद्गुरु असल्यामुळे ते सांगतात, मी कंठी धरिला कृष्णमणी. कंठात कृष्णमणी धारण केला, परिणाम अवघा जनी प्रकाश. अवघ्या जनात सर्व ठिकाणी जननो हे हा अवघा जना. हे ऐकायला सोपं वाटतं, कळायला कठीण. आणि हे ज्याला कळतं त्याने तसं वागायला सुरुवात केली की लोक त्याला वेडा म्हणतात.
शहाणा कोण म्हणतं सांगा? वेडा तुका अविचार करी बडबड फार. जे लोक तुकोबाराला वेडा म्हणत होते ते आपल्याला कसं शहाणा म्हणतील? फार फार तर 1.5 शहाणा म्हणतील. बोला विठाला भगवान तुकोबार आहे सांगतात. अवघा जनी प्रकाश. नामदेव महाराज एकदा एका विहिरीत पाणी आणायला गेले. भुई सपाट विहीर, पायऱ्या असलेली विहीर. त्या विहिरीकडे कोणी जात नव्हतं. गावातल्या लोकांनी सांगितलं जाऊ नका महाराज, त्या विहिरीत आग्या झोटिंग नावाचं भूत आहे. भूताचा एक प्रकार आहे. ते खाली जायला लागले आणि ते विहिरीतून भूत वर यायला लागले. अगदी अकराळ वेकराळ तोंड करून हात पसरून. नामदेवराला वाटलं मला आलिंगन द्यायला लागलं. नामदेवराव खाली चालले आणि ते वर यायला लागलं. त्याने सांगितलं थांब, कोण आहेस? ते म्हणले मी शिंपी नाम आहे. कशाला आला? म्हणले पाणी घ्यायला. नाही पिता येणार पाणी तुला, हे पाणी माझं आहे. तू कोण आहेस? ते म्हणजे मला आग्या झोटिंग म्हणतात. नामदेव नवीनच नाव ऐकतो म्हणलं. कुठल्या यादीतलं आहे? ते म्हणे भूताच्या यादीतलं आहे, माणसाच्या यादीतलं नाही. आता भूत राहिली नाहीत, माणसंच भूत झाली. नामदेव पळायला पाहिजे की नाही, घाबरायला पाहिजे की नाही, तो घाबरवीत होता. नामदेवराने हात जोडून सांगितलं, हे देवा, हे पांडुरंगा, दुसऱ्या कुठल्याही रूपात ते पण भूताच्या नको. म्हणजे भूतात पण त्यांना देव दिसत होता, आपल्याला माणसात दिसत नाही. अवघा जनी विठाला आपल्याला पूजेपुरता देवाऱ्यात दिसतो, सप्त्यापुरता गावात दिसतो, वारीपुरता लोकांमध्ये दिसतो. तिथून आल्यावर मारामारी आहे. खूप बरेच तसं नाही. अवघा जनी प्रकाश. ठीक आहे म्हणले. त्या प्रकाशाचं स्वरूप काय? तो प्रकाश तुम्ही कसा मिळवला हे सांगितलं. त्याचं प्रकाशाचं केलं काय? केलं. हे लहान मुलाला जेव्हा आई डबा देते ना, तेव्हा सांगते एकटाच खा, कोणाला देऊ नको. त्याचे 2 अर्थ होतात. त्यांनी एकट्याने खावं, त्याच्या एकट्यापुरतं दिलंय. पण दुसरा अर्थ असा होतो की माझं लेकरू कोणाला देऊन खातंय का हे पाहायचंय. एकटं खातं का? आणि लहान मुलं एकटे खात नाही, कोणाला तरी दिल्याशिवाय खात. जी एकटे खातात ते नेते असतात. कळून पण देत नाही गावातली योजना कधी आली कधी गेली. ब्रिज खाल्ले, रस्ते खाल्ले, घरकुल खाल्ले, शौचालय खाल्ले, काय खायचं शिल्लक ठेवले. माझा विनोद नाहीये, वास्तव आहे. वास्तव साधू संतांनी जे आलं ते दान करीत सुटले. तो खूप बरे सांगतात. त्या प्रकाशाला, त्या ज्ञानाला, त्या अद्वैताला, त्या प्रेमाला, त्या प्रसादाला काल्याचं स्वरूप दिलं. आणि मग मी तो काला वाटायला घेतला. कसा वाटला ते सांगतो. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवानिका जास्त वाढवणं बरोबर नाही. काला वाटू एकमेक, काला वाटू, काला केला हरिनामाचा म्हणा, दही भाताचा म्हणा,
अभेद भेदाचा म्हणा, ज्ञानाचा म्हणा, काला केला. पण तो काला करत असला. प्रेमे मोहिला साधने. हे महिला मंडळ जेव्हा शंकरपाळ्या करतात, चकल्या करतात, तेव्हा त्या पिठामध्ये ना थोडंसं तेल किंवा तूप गरम करून टाकतात. बरोबर आहे ना? त्या पिठामध्ये तेल तूप गरम करून एक चमचाभर टाकतात. थोड्या वेळाने गार झालं की ते मळतात. थोडंसं कोमट पाणी टाकून मळतात. का करतात असं? तर त्याचं उत्तर आहे, ती शंकरपाळी, ती चकली जिभेवर ठेवल्याबरोबर ती विरघळली पाहिजे. विरघळली पाहिजे. त्याचं पाणी झालं पाहिजे. डोळ्यातून पाणी आलं नाही पाहिजे. काहींच्या चकल्या, काहींच्या शंकरपाळ्या डोळ्यात पाणी येतं. आमच्या दिंडीत एकाने लाडू आणले होते बेसनाचे, दगडाने पण फुटत नव्हते. पण काय तुझ्या बायकोचं कडक प्रेम आहे म्हटलं. घरी घेऊन जा, 4 शिट्या लाव कुकर मध्ये, मग बघू विठ्ठल. कल्पना याच्यामध्ये तो ठिसूळपणा पाहिजे, ते मोकळे झालं पाहिजे, इतकं मन मोकळं राहिलं पाहिजे. त्याचं नाव आहे काला. ठीक आहे. काला वाटू एकमेकाला वाटत. वैष्णव कुणाला? आपण वैष्णवांनाच वाटू. वैष्णव कुणाला म्हणतात? वेवेष्टी व्यापनोती सकलम जगत इति विष्णू. हे सगळं जग ज्याला विष्णू स्वरूप आहे असं कळालं, त्याचं नाव वैष्णव. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा वेद धर्म अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांशी ठावे. वैष्णवांशी ठावे काय? हे जग विष्णू स्वरूप आहे. ज्ञानोबाला सुद्धा हेच म्हणावं लागलं. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही जाचे. व्यापक स्वरूपाचं ज्ञान नसेल तर त्याचं ज्ञान शून्य आहे. त्या ज्ञानाला किंमत नाही, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून ते वैष्णव. वैष्णव कोणाला म्हणायचं? अवघी देवावरी माया, त्याचं नाव वैष्णव. वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड पराई जानी रे. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं त्याला वैष्णव म्हणा. दुःखवे आणि कांच्या दुःखे तो वैष्णव. दुःख दूर करण्याची ताकद आहे त्याला वैष्णव म्हणा. आणखी वर्षाच्या 24 एकादशा, 5 महापर्वकाळ, 5 महापर्वकाळ, नृसिंह जयंती, जन्माष्टमी, वामन जयंती, रामनवमी आणि महाशिवरात्री. 21 एकादशाने हे 5, 24 एकादशाने हे 5, किती झाले? 29. 20 अधिक 9 विष्णू विठ्ठल. जो हरिहरात भेद करत नाही तो वैष्णव. म्हणून तुकोबाराने म्हटलं एकादशी व्रत सोमवार न करीती. एकादशीलाही महत्व दिलं आणि सोमवारलाही महत्व. हरिहरात अभेद आहे. ही दृष्टी, ही वैष्णव. काला वाटू एकमेका वैष्णव निका. निक्या वैष्णवाला देऊ, फुक्या वैष्णवाला नाही. काही भुके वैष्णव असतात, पंक्ती पठाण, केवळ पंक्तीसाठी असतात ते. पण नाही, निके वैष्णव म्हणजे काय? केवळ प्रसादासाठी असतात. हे त्याचं उत्तर आहे. बरं, कसं वाटतो? समारंभ. संभ्रम म्हणजे समारंभ. कोणता समारंभ? कीर्तनाचा समारंभ. कीर्तनाचा समारंभ. कीर्तनाचा समारंभ. निर्दंब सर्वदा, निर्दंब सर्वदा, निर्दंब सर्वदा, निर्दंब सर्वदा. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. ही स्थिती त्यांची आहे. कीर्तनाच्या समारंभात हा प्रसाद वाटून. म्हणून आजही काल्याची कीर्तन केली जातात. का? साधू संतांनी प्रथा पाडली आणि वैष्णवांना तो काला मिळावा. बाकीच्यांना काला मिळतो पण कळत नाही. वैष्णवांना कळतो, तो मिळतो. आणि मिळवल्याचा परिणाम काय? अवघा जनी प्रकाश. मिळवल्याचा परिणाम काय? काला वाटू एकमेका. एकमेकाला दिल्याशिवाय ते खात नाहीत. देतात. देण्याची पद्धत आहे. देण्याची पद्धत आहे. आमचे गुरु सांगतात, तुम्ही देत जा, तुम्हाला येत जाईल. तुम्ही शिव्या देत जा. हे कळलं तुम्हाला? तुम्ही जे द्याल तेच परत मिळतं. तसं तुम्ही प्रेम द्या, प्रेम मिळेल. प्रसाद द्या, प्रसाद मिळेल. हा एक विचार आहे. साधू संतांनी आपल्याला प्रसाद दिलाय, हे त्याचं उत्तर आहे. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. हे वर्णन करत असताना त्या दया अंतःकरणाने, करुणा अंतःकरणाने आपल्याला तो प्रसाद त्यांनी दिला. ठीक आहे. मग कोणाला दिला नाही? त्याचं उत्तर 3ऱ्या चरणात सांगितलं. वाकुलिया ब्रह्मादिक, वाकुलिया ब्रह्मादिक, वाकुलिया ब्रह्मादिक, वाकुलिया
मिळालं तरी चिडवतो, जास्त मिळालं तरी चिडवतो, उशिरा मिळालं तरी चिडवतो. लहान मुलाचं असं ती एक प्रकारची चेष्टा आहे, एक खेळकर वृत्ती आहे. चिडवण्याचा हेतू एवढाच आहे की मला तुझ्या आधी दिलंय, मला तुझ्यापेक्षा जास्त दिलंय आणि तू याचा अधिकारी नाही. कळलं का? तुम्ही लहान व्हा, सहज मोठे व्हा. तुम्ही मोठे व्हा, आपोआप तोंड घशी पाडाल. त्याचं उत्तर आहे. साहेब कलेक्टर आहे पण हरिपाठ येतो का? शून्य. या उलट शेतात राबणारा व्यक्ती आहे पण त्याला हरिपाठ येतो, भाग्यवान आहे तो. हरिपाठी स्थिरावला तोच ज्ञानोबराचे शब्द येते, तोच चकारात्मक, तो धन्य आहे. या उलट तो किती मोठा अधिकारी असू दे, त्याला जर हरिपाठ येत नसेल, पसायदान येत नसेल, गाथा ज्ञानेश्वरी माहीत नसेल, सप्ताह माहीत नसेल, कीर्तन माहीत नसेल, तो शून्य. नाही कळलं? उलट सांगतो. स्त्रीने खूप शृंगार केला पण कपाळाला कुंकू लावलं नाही. कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे. या उलट तिचा शृंगार कमी असू द्या पण बोटा एवढं कुंकू जर तिच्या कपाळावर असेल तर तिला मान आहे. कुठं मान आहे? सुवासिनींमध्ये मान आहे. तस जो हरिपाठी स्थिरावला त्याला साधूच्या दरबारात मान आहे आणि जो हरिपाठी नाही स्थिरावला त्याला साधूच्या दरबारी मान आहे. वाकुलिया ब्रह्मादिका. ब्रह्मदेव आपल्यापेक्षा वयाने, रूपाने, गुणाने, ज्ञानाने सगळ्याच बाबतीत मोठा. एरवी ब्रह्मपणाचे भडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. इथंच सगळं खोडलंय. इथंच या वाक्यातच ब्रह्मदेवाचं सगळं खोडलंय. तो वयाने, रूपाने, गुणाने, ज्ञानाने सगळ्याच बाबतीत मोठा आहे. काय विशेषता आहे त्याची? एक एक मडकं घडवले. कुलाळ हाडाचा बाप चढाचा अखंड घडतो मडकी रे. एवढे मडके ब्रह्मदेवाने घडवले. एक मडकं दुसऱ्या मडक्यासारखं नाही पण एवढे मडके घडवण्याला ब्रह्मदेवाच्या मडक्याला सुद्धा कच्च म्हटलंय. हा अटत यत भवान अन्नी काण नंतर विरायते त्वाम पश्यताम कुटील कुंतलम श्रीमुखंचिते जड उद्दिष्टताम कष्टप्रतिज्ञाचा. आपल्या डोळ्यावर पापणी बसून ब्रह्मदेवाने वेडेपणा केला असं गोपिका म्हणतात. पापणी खालून येऊन वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात देवाचं दर्शन होत नाही. एवढं सुद्धा त्यांना अंतर युगासारखं वाटतं, युगासारखं. कोणाला? गोपिकाला. आपण वर्षातून एक वारी करतो तर गावात मावत नाही. काय गंमत आहे? किती अंतर आहे सांगा. भगवान तुकोबाने वाकुलिया ब्रह्मादिका. ब्रह्मदेव पद घेऊन फसले, प्रतिष्ठा घेऊन फसले, ज्ञान घेऊन फसले पण प्रसाद घेऊन फसले नाही. विठ्ठल काय वय मोठं, वयम मोठम खोटम पु ल देशपांडे म्हणाले. किती वय आहे त्यापेक्षा महत्व, किती जगला यापेक्षा कसा जगला महत्वाचा आहे. काय अधिकारी असते? तुकोबाराला म्हणावं लागलं होईन भिकारी पंढरीचं. अरे भिकाऱ्याचं रूप घेतात पण वारी करतात, अधिकारी होऊन जात नाहीत. बोला, अधिकारी होऊन जात नाही. आषाढी कार्तिकीला जे मंत्र्यांना पूजेचं मान मिळतो त्यांना आवड म्हणून मिळतं का नागरिक म्हणून मिळतं? बर ते पूजेला बसले तर काय मागतात? पुढचे 5 वर्ष तरी धक्का नाही लागला पाहिजे. कशाला? खुर्चीला. आणि त्यांच्या बरोबर जे वारकरी ज्यांना मान मिळतो ते काय मागतात? देवा महाराष्ट्रात व्यवस्थित पाऊस पडू दे, शेतकरी राजा सुखी होऊ दे, दारिद्र्य नको, रोगराई नको. एवढंच स्वतःसाठी मागतात का? जो स्वतःसाठी मागतो तो खरा, ती जगासाठी मागतो तो खरा. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोकी भजतो पुरुषी अखंडित. नवे नवे जो जे वांछील तो ते लाव. भगवान मला काही नको पण माझ्या मागे जेवढे रांगेत आहेत ते जे मागतील ते दे त्यांना. मागत्यासी पुरे धनी आणि कासी उरे ही ताकद आहे तिथे. आणि हे तुकोबाराने केलंय. मग ब्रह्मदेवाला हे जमलं नाही. त्याला मूर्त्या घडवता आल्या, प्रारब्ध लिहिता आलं पण जन्म मरण त्याचंही संपलं नाही.
आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन ब्रह्मदेव फसला म्हणतात, पण तो कोबर आम्ही नाही फसलो म्हणून चिडवतो. जे फसले नाही ते चिडवतात. ही चिडवायची पद्धत का झाली? आम्ही फसलो नाही हे सांगण्यासाठी नाही. आणि जे फसले ते तोंड लपून बसतात हे त्याचं उत्तर आहे. भगवान तुकोबर महाराज तुम्ही ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहात. हो म्हणे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. बळी का? तुका म्हणे जीव बळी जीव दिला पायात. वीर विठ्ठलाचे गाडे म्हणून वीर गाडे त्याच्यातच आले. आणखी गंमत सांगतो. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवून आशा म्हणून बळी. बळी याची अंकित म्हणून बळी. बळी काम क्रोधाचे वेग आवरतो म्हणून बली. झुंजार ते एक म्हणून वीर. वीर विठ्ठलाचे गाडे निष्ठावंत भाव त्यांची निष्ठा बदलत नाही. आपली निष्ठा निष्ठी असते त्यांची निष्ठा बदलत नाही. ती मुंगी पा गुळाला चिटकली अर्धी तोडून नेली तरी गुळ सोडत नाही. गुळ सोडत तसं जीव गेला तरी देव सोडत नाही. जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ गंगा समुद्र वडवान परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. ही स्थिती म्हणून तर कर्नाटकातून देवाला आणलं भानुदास महाराजांनी. तिथे तिथल्या राजाला सांगितलं त्याला इथं करमणार नाही आमच्यातच करमत. त्याला सवाल केला देवाला इथं बरं वाटतंय का तुला? मखमली गाद्या सोन्याच्या चांदीच्या ताटेत तुला नैवेद्य येतो. आमची भाकरी गोड वाटत नाही? देव उठले बरोबर आले बोला. कण्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणी. म्हणून या पूर्ण भूमंडळात तुकोबाराच्या त्रिभुवनी प्रमाण दिलं देवाहुनी बळी एवढे मोठे. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम एवढे अधिकार तुकोबारायचं. अभंगाचा थोडा विचार झाला. मोठ्या प्रमाणे भजन करू. एखादा प्रसंग काल्याचा पाहू. थांबू. विठोबा Kumar
वर्णी गोडना माझी वाणी तुझे वर्णी गोडना श्रावणवती अष्टमीला बुधवारी मध्यरात्री मथुरेच्या कारागृहात भगवान 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली. दिव्य माल्यां दिव्य गंधानुलेपणम सर्वाश्चर्यमयं देवम अनंतम विश्वतोमुखम. आई वडिलांनी पाहिले, आश्चर्य वाटले, नमस्कार केला, स्तुती केली. लपवा भीती आली. पहा, संसारात सुखाच्या मागे दुःख आहे, आनंदाच्या मागे सुद्धा, समाधानाच्या मागे सुद्धा भीती आहेच, पण परमार्थात भीती नाही. जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, लाज आणि चिंता दुरावली. ही स्थिती त्यांची. कंसाला कळेल त्या आधीच व्यवस्था देवानी लावून दिली. लहान झाले, वसुदेवाने त्यांना घेतलं, गोकुळात आणून ठेवलं. 22,000 पहारेकरी होते आणि 22,000 पहारेकरी झोपले. बोला, याला देवाची माया म्हणतात. देवाची ईव्हीएम न बदलता विठ्ठल काय गंमत असेल. भगवंतानी गोकुळात आले, आई वडिलांना कळलं, आई वडिलांनी आनंद उत्सव केला, बारसं केलं. अवघ्या 6व्या दिवशी पुतना आली, देवाने तिला मुक्त केलं. ती बलिराजाची रत्नावली नावाची मुलगी होती. तिने आई व्हावा अशी इच्छा व्यक्त केली, भगवंताला लेकरू व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. पण जेव्हा विष प्राशन करणं, मी त्याला विष पाजीन असं म्हणाले, देवाने तिची इच्छा पूर्ण केली. देव कोणाची इच्छा ठेवत नाहीत, सगळ्याची इच्छा पूर्ण करतात. फक्त इच्छा चांगली पाहिजे. याला आमच्या शास्त्रात शुभेच्छा म्हणतात. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा, या ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. त्यातली पहिली इच्छा कायमी उद्धार पावे, ही शुभेच्छा आहे. आणखी एक इच्छा, काय देव कृपा करेल माझं काय लाज राखेल, ही शुभेच्छा आहे. ही सोडून बाकी सगळ्या इच्छा होतात माणसाला. सून यायच्या वयात लग्न करायची इच्छा होते, शुभेच्छा नाही, एवढा फरक आहे. नातवंड पाहायच्या वयात कल्पना करा, काय कल्पना असेल. हा, आता हे कलियुगाचं चरण आहे, बस एवढंच म्हणायचं. डोक्यावर बसला नाही बस, विनोद सोडून द्या. पुतना मुक्त केले. त्याच्याही पुढे शकटासूर मारला, तृणावर्त मारला. मोठे झाले, घरात खेळायला लागले, गावात खेळायला लागले, गावात खोड्या करायला लागले. गावातून घरातून त्रास व्हायला लागल्यानंतर, तक्रारी आल्यानंतर आईने त्यांना शाळेत टाकले. आणि त्या काळची शाळा म्हणजे गोशाळा. गायी चारायच्या. गायी चारायच्या म्हणजे काय, इंद्रिय रूपी गायी संसार रूपी अरण्यात चारत असताना त्याला खेळकर वृत्तीने चारायचं. काहींच्या गळ्यात लोडणं बघून बघितलं, काहींना काठी दाखवून बघितली, काहींना बासरी वाजून पाहिलं, काहींना हाक मारून पाहिलं. ज्या जशा समजतील तसा तसा वापर केला. पण इंद्रिय रूपी गायी देवालाच वळता येतात. तुझ्या गायी मीच वळी तोरे सवंगड्या, कृतना थांबाल आपुल्या गायी. देवच आपल्या गायी सांभाळतो. आपण उगीच मिजाज करतो, माझ्यामुळं घर झाले, तू आजारी पडल्यावर कोण करतंय ते, नोकरीवरून काढून टाकल्यावर कोण करणार आहे, काही करता येत नाही. तुमची नोकरी गेल्यावर तुम्हाला कोणी भाकर देणार नाही वेळेवर, कोण देणार नाही सांगा, कोण देत. तुमचंच काय. आमच्या महाराज लोकांची गोष्ट गमतीने सांगतो मी. असे बरेच महाराज आहेत, त्यांनी जर घरी नारळ नेला नाही तर त्यांची चटणी होते, म्हणून ते दुसऱ्याचा पण नारळ आपल्या पिशवीत घालून येतात. पिठा चटणीचा बघा. म्हणून जपून राहा. तुझको मिरची लगी तो मैं क्या करू. विनोद नाही सांगत, भगवंताने अशा काही लीला केल्या. रानात काही चरत असताना भगवंताने सर्वांना एक दिवशी सांगितलं, तुम्ही शिदोऱ्या घेऊन या. का शिदोऱ्या आणायच्या, त्यातली एक खोडी अजून मागे जाऊन सांगतो.
देव खोड्या करत होत्या म्हणून गावातल्या एका बाईने गणपती बाप्पाला नमस्कार आणि 1 महिना देवे खोडी नाही केली. 1 महिना देवाने खोडी नाही केली. गणपती बाप्पाला मान दिला. जो निवडून आला त्याला मान द्यायला पाहिजे. निदान पत्रिकेत नाव तर टाकायला पाहिजे. पुढच्या वर्षी सत्याला विरोध होऊ नये म्हणून विठ्ठल काहींचं आयुष्य नावासाठी आहे आणि काहींचं आयुष्य नामासाठी आहे. अजून थोडं मागे जाऊन सांगतो. आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा तो आता त्रयोदशीला असतो. तारखेनुसार तेव्हा केला. कवड्याची माळ गळ्यात आणि त्या माळेला हात लावून एकच शब्द असायचा, जगदंब. काय शब्द असायचा? जगदंब. त्या शब्दात एवढी ताकद होती. आपली पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रिया त्यांना आई दिसत होती. माळ ज्याने घातली ना त्यांनी त्या माळेला हात लावून जप पण केला पाहिजे. तुम्हाला जो आवडेल तो करा. जिथे श्रद्धा आहे तिथं चिंतन करा. जे गुरुमुखातून आले त्याचं चिंतन करा. ताकद एवढी आहे. पराविया नारी नजर फिरणार नाही हो. आणि समोरच्या व्यक्तीच्या नजरेत जरी दोष आला तरी त्याचा दोष काढण्याची ताकद तुमच्या नजरेत असेल. ही ताकद आहे. भक्ती करणाऱ्यामध्ये ही ताकद असते. आणि जे फक्त पोटासाठी भक्ती करतात ते कुठं फेकले जातात पत्ता लागत नाही. म्हणून फार जपलं पाहिजे. फार जपलं. म्हणून ते खरे वैष्णव जे पोटाचा विचार करत नाही. ते खरे वैष्णव जे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. गणपती बाप्पा आनंदाचं प्रतीक आहे. त्यांच्या हातात मोदक आहे. वेदांतो तो मोदकू महारसू मिरवी यानं शब्द वापरलाय. पहिल्या अध्यायाच्या 16व्या ओळीमध्ये त्याचं चिंतन आलंय. वेदांतो तो एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा किती चिंतन मांडले. ते सगळं कधीतरी पाहता येईल. कधीतरी वेळ मिळालं बघू. आता येत नाही समजा काय हरकत नाही. पण इतकं चिंतन गोड आहे. गणपती बाप्पा आनंदाचं प्रतीक आहे. ज्या लहान मुलांना काहीच कळत नाही ते सुद्धा गणपती बाप्पा मोरया म्हणतात. गणपतीचा उत्सव करतात. ते पण करतात. ज्यांना कळतं ते कळतं. ज्यांना कळतं ते लांबून नमस्कार करतात. फक्त ते नैवेद्यावर लक्ष ठेवून असतात. ज्यांचं देवावर लक्ष. काही म्हणतो ना गणपती कोणाला दर्शनाला गेलो कशी वाटली मूर्ती. देव म्हणतो का मूर्ती म्हणतो. पेढे कसे वाटले प्रशांत मधून आणले. हार कसा वाटला 2200चा आहे. न विचारता ते सांगतात. अरे एक जास्वंदीचं फूल वाहिलं, एक दुर्वाची काडी वाहिली, आपल्या घरचा एक उकडीचा मोदक दिला तरी तो संतुष्ट आहे. देव थोड्यात खुश असतो. भक्त थोड्यात खुश असतो. ज्यांना थोडं पण कमी पडलेलं चालत नाही त्याला माणूस म्हणतात. काही माणसं थोड्यात पण कमी चालत नाही. लगेच त्यांचा तिळपापड होतो. देवाने 1 महिना खोडी बंद केली. आईला वाटलं गणपती बाप्पा पावला. हाराभर मोदक केले. नैवेद्य घेऊन गेल्या. कृष्णाला घेऊन गेले. ज्याचं नवस आहे त्याचं नाक डोकं टेकवलं पाहिजे ना. तिथे गेले. हे कृष्णा डोकं टेक. कृष्ण म्हणा मी नाही टाकणार. तुझा देव तूच बघ. तू नवस केलाय. मी कुठे नवस केलाय. अरे टेक मी म्हणते म्हणून. आईने जबरदस्ती मान टेकवली. काय दिवा राहिला काय काय अगरबत्ती राहिली माचीची काडी राहिली म्हणा. त्यावेळेस काय गारगोट्या होत्या चकमक ती राहिली. आई म्हणले जा कृष्णा घेऊन ये. ते म्हणले ज्याचा नवस त्यांनी करायचा असतो मी नाही. आई गेली. आई गेल्यावर हे उभे राहिले. गणपती बाप्पाकडे पाहिलं सांगितलं हे गणपती बाप्पा खोड्या कोणी केल्या म्हणजे तुम्ही. बंद कोणी केल्या म्हणजे तुम्ही. मग मोदक कोणी खायचे तुम्ही. सगळे मोदक खाल्ले. पण आता विचार केला मोदक खाल्ले. आई आल्यानंतर याची पार्टी वाढेल मेजॉरिटी वाढेल. हा त्या बाजूने निकाल देईल. मग गणपतीच गळून टाकला आणि स्वतः दाराच्या बाजूला उभे राहिले. घाबरण्याचं नाटक करायला लागले. आई आली. कृष्णा काय झालं. काही बोलायला तयार नाही. तोंडातून लाळ गळते. डोळ्यातून पाणी गळते. कर्नाटकू म्हणतात याला. लहान मुलं अशी नाटकं करतात. शाळेत जाताना
जेवण डबा खाताना वगैरे वगैरे पद्धत आहे. नाही कळलं तर आंघोळ करताना अभ्यास करताना तर फार नाटक असतात. विठाला तरी सरकार 9वी पर्यंत पास करते. 10वीलाच फक्त बॅलन्स लावायचा आहे. आईने विचारलं देव कुठे गेला? देवापाशी पुशे देव काय झाला? देवालाच विचार. देव तोंडावर हात ठेवून असायला लागला. तोंडाला थोडस मोदकाचं सारण लागलं होतं. आईच्या लक्षात आलं. मारावया तिने उगारली काठी, भुवने त्या पोटी जाऊदा देखी. माती खाल्ल्यावर पण काठी उगारली होती. आणि तोंड उघड म्हटलं तोंड उघडलं. आतमध्ये अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल भू भो स्वजरता पसत्य महावैकुंठ अशा 14 लोकांचं एक ब्रह्मांड. आणि सगळे गणपती दिसायला लागले. बरेच अष्टविनायक म्हणा. त्यातल्या एका गणपतीने सांगितलं आमचा आजोबा आहे, खाल्लं तरी चालतं. विठ्ठल ही लीला आहे. त्यांच्यात त्यांना जमतं, आपल्याला नाही जमत. विनोदाचा भाग सोडून द्या. मग देवाने सगळ्यांना शिदोरी आणायला सांगितल्या. शिदोरी आणल्या. पण प्रत्येकाच्या शिदोरीत काहीतरी कमी होतं. देवाच्या शिदोरीत काही कमी नसतं. भक्ताच्या आणि देवाच्या शिदोरीत काही कमी नसतं. कारण त्यात प्रेम असतं, ते निर्विकार असतं. हे त्याचं उत्तर आहे. आपल्या शिदोरीत दोष आहे. काय दोष आहे? कामाची, क्रोधाची, वासनेची, लोभाची, दंभाची ही शिदोरी आहे. देवाच्याकडे काहीच नाही असं. हा निर्विकार. लोणी कसं असतं तसं. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. त्या लोण्यामध्ये फक्त खडीसाखर टाकायची. नुसतं लोणी खाल्लं तर फॅट वाढतं. खडीसाखर टाकली तर फॅट वाढत नाही. लोणी खाल्लं तर नजर चांगली होते. लोणी खाल्लं तर हाड मजबूत होतात. लोणी खाल्लं आणखी बुद्धी प्रगल्भ होते. हे लोण्याची ताकद आहे. हे बाजारात मिळतं ते बटर नॉट बेटर. ते काही खरं नाहीये. लोणी दररोज नवीन. ते आतून बाहेरून पवित्र आणि मऊ असतं. फक्त त्याला खडीसाखरेचा स्पर्श झाला पाहिजे. खडीसाखर म्हणजे भक्ती, प्रेम. एवढं झालं की काम झालं. देवाने सगळ्याच्या शिदोरीत आपली शिदोरी टाकली. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. सगळ्यांना कमलाकार बसवलं. स्वतःमध्ये उभे राहिले. पितांबर नेसलेले, कमरेला उपरणं, एका बाजूला बासरी खोली, एका बाजूला शिंग खोवलं. बगलेत वेताची खाटी आहे. खांद्यावर कांबळी आहे. डोक्यावर मोराचं पीस आहे. हातात काल्याचा प्रसाद आहे. बोटाच्या सांदीमध्ये लोणच्याच्या खापा आहेत. आणि देव सर्वांना प्रसाद भरवतात. घ्या रे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ ही ताकद. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ ही ताकद. सगळ्यांना प्रसाद दिला. त्याचं वर्णन शुकदेवानी केलंय. बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे पाणो वस्त्रण कवलं तत्फलान्यंगुलीषु इष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो आसयन्नर्विस्मयी स्वर्गे लोके निशति बुभजे यज्ञ बुग्बालकेली पुंडरीक कृष्ण भगवान की जय. जो प्रसाद देवानी यमुनेच्या किनारी वाळवंटात दिला गोपाळांना, तो प्रसाद तुम्हा आम्हाला ज्यांच्या कृपेने मिळतो त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 माऊली गुरु माऊली, गुरु माऊली,
सेवा संपली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून एखादा शब्द वेडा वाकडा चुकीचा गेला असेल उदार अंतकरणी क्षमा करा. योग्य असेल ते ज्ञानोब भरायचं तुकोब भरायचं गुरुजनांचं आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनतसे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय सद्गुरु विश्वंभरा मद चरणी दातारा नित्य ठेव.